नमस्कार मंडळी. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिकी पौर्णिमा, ज्याला देव दिवाळी असं म्हटलं जातं. या दिवसाचं अत्यंत महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा करण्याचे महत्त्व आहे. चला तर मग पाहूयात त्रिपुरारी पौर्णिमा नक्की केव्हा आहे, या दिवशी पूजा कशी करावी आणि पौर्णिमेचे महत्त्व काय आहे. दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहतात ते देव दीपावलीची. या दिवशी दिव्यांची आरास केली जाते. मंदिरामध्ये दिवे लावले जातात. हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतात. धार्मिक दृष्टीने त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा करण्यात येते. तसेच दीपदान करण्याचे देखील वैशिष्ट्य आहे. त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ 4 नोव्हेंबर रात्री 10:26 होईल आणि पौर्णिमा तिथी समाप्त 5 नोव्हेंबर रोजी बुधवारी रात्री 8:24 होणार आहे. उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास, पूजाविधी आणि दान 5 नोव्हेंबर रोजी बुधवारी करण्यात येईल. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर जवळपास तुमच्याकडे नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्यानं स्नान केलं तरीही चालेल. त्याच्यानंतर बघा, घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यावी. या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेचं महत्त्व आहे. त्यामुळं शंकराच्या पिंडीचा सर्वप्रथम जलाभिषेक करावा, बेलपत्र व्हावं व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळं शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा. व्रत करून भगवान विष्णूंची देखील पूजा करावी. विष्णू सहस्रनाम व विष्णू गायत्री मंत्र या मंत्रांचा जप करावा. पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी व प्रसाद वाटावा. कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेचे काही खास उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा हर हर महादेव असं नक्की लिहा. चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काहीही नाही जमलं तरी एक काम न विसरता अवश्य करावं. कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते. या दिवशी केलेल्या उपायाने आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात असं म्हणतात. म्हणून हे उपाय करणं खूप गरजेचं आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावानं ओळखली जाते. तर या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे दान करण्याची सुद्धा बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे. यालाच दीपदान असंही म्हटलं जातं. तुळशी विवाह हा देवउठणी एकादशीपासून साजरा केला जातो. अनेक ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदीपावली साजरी करण्यात येते. तर त्याच्यानंतर बघा, काही ठिकाणी काय होतं तर पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळं देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे आणि त्यामुळं दीपदानाचं महत्त्व अधिक आहे. आता आपण पाहूया की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय आहेत ते. तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केलं जातं. आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दान करतात. शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या दिवशी दिवे दान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्त्व आहे. कुंडलीतील यम, शनी, राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी दिवे दान करायला हवेत असं म्हणतात. कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्व दानाचे फळ आपल्याला मिळू शकतं असं सुद्धा सांगितलं जातं. आता दिव्यांचं दान कसं करावं
तर बघा, मातीच्या दिव्यांमध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा. अनेक जण त्रिपुरावातीच्या दिव्यांचं दान करतात, ते सुद्धा केलं जाऊ शकतं. मात्र मंदिरात दिवा दान करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये. तो सप्तधान्यावर किंवा तांदळावरच ठेवला जातो. शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून तो नदीत सोडला जातो. काही ठिकाणी अशी प्रथा आहे. कार्तिक पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपायसुद्धा सांगितलेले आहेत. असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्यानं सुखसंपत्तीबरोबरच मानसन्मानही वाढतो. तर त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया. बघा, तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतोच. मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानलं जातं. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावं आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं गेलं आहे. असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्यानं आणि दिवे लावल्यानं सुद्धा आपल्या जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं. शिवाय सायंकाळी दीपदान करावं. विष्णू सहस्रनाम व लक्ष्मी स्तोत्राचं पठण केल्यानं आणि दीपदान केल्यानं जीवनात आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं. यासोबत भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो. या व्यतिरिक्त या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून जल अर्पण करावे. असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्यप्राप्ती होते. त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते असं सांगितलं जातं. याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. तुम्हाला या जर समस्या भेडसावत असतील तर तुम्ही त्याच्यावरती उपाय हे पुढीलप्रमाणे करू शकता. आपल्याला या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच हे उपाय उपयोगी ठरू शकतील. त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं आणि दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम द्रा दत्तात्रेयाय नमः, ओम द्रा दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेली आहे. शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावं आणि काळे तीळ दान करावेत. या उपायामुळे कर्जातून नक्कीच मुक्ती मिळू शकते असं मानलं जातं. शिवाय त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन करावं. हे पूजन कसं करावं तर तुळशीची पानं वापरून हा उपाय कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी हा उपाय करण्याची प्रथा अनेक भागामध्ये आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून 11 तुळशीची स्वच्छ पानं महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी. तसंच महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी मंत्राचा जप करावा. या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्यानं आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असं मानलं जातं. शिवाय 11 तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडावं. या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. याचबरोबर संध्याकाळी 11 तुळशीची पानं गंगाजलाने स्वच्छ धुवून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा त्या तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करावा आणि यामुळं घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा सहाय्य मिळतं असं सांगितलं जातं. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि ते अत्यंत शुभसुद्धा मानलं जातं. तुम्हाला हवं असल्यास नदी किंवा तलावात तुम्ही दीपदान करू शकता. पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून पाण्यात सोडावे. अशा प्रकारे आपल्याला दीपदान करायचं आहे. या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही
तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा मात्र तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. असं मानलं जातं की हे दीपदान केल्यानं शनी, राहू, केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात. यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभ होण्यासुद्धा मदत मिळू शकते असं सांगितलं जातं. हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल नक्कीच घडून आणण्यास मदत मिळू शकते. तर मैत्रिणींनो, बघा, असे बरेच उपाय आहेत. बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचे सांगितलेले आहे की हा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.